शेतकरी मित्रांनो, आपण जर शुक्रवार 28 ऑगस्ट, शनिवारी 29 ऑगस्ट या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज जर बघितला, तर कोणकोणत्या भागात आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस दिसत आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर कोल्हापूर, राजपूर, चिपळूण, त्याचबरोबर महाड, महाबळेश्वर, लवसा, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, वाडा, घोटी हा जर परिसर जर आपण शुक्रवारी 28 ऑगस्टला जर बघितला, तर या भागात आपल्याला थोड्या प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा, मालेगाव या भागात तर पूर्णपणे कोरडंच वातावरण आपल्याला दिसत आहे. बाकी अजून बघूया आपण पावसाचं वातावरण ज्या भागात आहे तिथे परिसर बघूया आपण. काही बदल आपल्याला जाणवतोय का? तर शेतकरी मित्रांनो, आपण आता इथे बघूया नागपूर परिसर बघूया. नागपूर परिसरामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे शुक्रवारी. शुक्रवारी आपण जर बघितलं तर आपल्याला काही जास्त काही बदल काही जाणवत नाही आहे पावसाचा नागपूरमध्ये देखील. फक्त गोंदियामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस हा 9च्या आसपास गोंदिया, देवरी, साकोली, तुमसर या परिसरात पाऊस असेल. मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जास्त देखील पाऊस नाही आणि लई कमी पण नाही आहे. खालील जर चंद्रपूर, गडचिरोली हा परिसर जर बघितला, तर या परिसरात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी दुसरीकडं पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. इकडे बीड, जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर या परिसरात देखील पूर्णपणे फक्त ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस नाही आहे शुक्रवारी 28 ऑगस्टला. शनिवारी 29 ऑगस्टला आपण बघूया काही बदल आपल्याला जाणवतोय का? कारण खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पिकं सुकून चाललेली आहे आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बीड, त्याचबरोबर माजलगाव, केज हा परिसर जर बघितला, तर या बार्शी, धाराशिव, अकलूज, पंढरपूर, तर पंढरपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात झाला तर होईल. बाकी हा संपूर्ण आजूबाजूचा जर पट्टा आपण जर शनिवारी 29 ऑगस्टला बघितला, तर या परिसरात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. त्याचबरोबर इकडे जर माजलगाव, परभणी, हिंगोली, जिंतूर, वाशिम हा देखील परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. पांढरकवडा, वराडा, चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, आर्वी, यवतमाळ, नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, रामटेक, त्याचबरोबर साकोली, देवरी, गोंदिया या परिसरात देखील ब्रह्मपुरी या परिसरात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. जर झाला तर 3च्या आसपास म्हणजे संध्याकाळी 3च्या आसपास गोंदिया त्याचबरोबर इथे जर आपण जर देवरी, साकोली, ब्रह्मपुरी हा परिसर बघितला, तर या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. शनिवारी 29 ऑगस्टला. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बाकी अजून महाराष्ट्रामध्ये आपण बघूया शनिवारी 29 ऑगस्टला आपल्याला काही बदल जाणवतोय का? बाकी नाशिक, पेठ, घोटी हा परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस दिसत आहे. बोईसर, वसई, विरार, कुळगाव, बदलापूर, वडा, घोटी, त्याचबरोबर मनसर, पुणेचा काही परिसर, लवसा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, त्याचबरोबर आपण जर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा शनिवारी 29 ऑगस्टला दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज तुम्हाला कसा वाटला? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.